नमस्कार, मी डॉक्टर शुभम देसले, MBBS MD मेडिसिन. समजा रात्री अचानक छातीत दुखायला सुरुवात झाली. तुम्ही स्वतःला म्हणतात थोडं दुखतं आहे, 5-10 मिनटात ठीक होईल. पण एक प्रश्न, हार्ट अटॅकचं चेस्ट पेन नक्की किती वेळ टिकतं? 5 मिनटं, 30 मिनटं की काही तास? आणि सर्वात महत्त्वाचं, दुखणं कमी झालं म्हणजे हार्ट अटॅकचा धोका संपला का? थांबा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजा रमेशला रात्री TV पाहताना छातीत दाब जाणवतो. त्याला वाटतं गॅस असेल, तो पाणी पितो. 10 मिनिटांनी दुखणं थोडं कमी होतं. मग तो म्हणतो आता ठीक आहे. पण काही वेळानं पुन्हा छातीत जडपण सुरू होतं. आणि ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं कनेक्शन आहे. हार्ट अटॅकमध्ये चेस्ट पेन नेहमी सतत एकासारखं राहीलच असं नाही. तो काही मिनटं टिकू शकतो, कमी होऊ शकतो आणि पुन्हा सुरू होऊ शकतो. साधारणपणे हार्ट अटॅकमध्ये छातीत दाब, जडपणा, घट्टपणा किंवा स्क्विझिंग सेन्सेशन जाणवू शकतं. हे दुखणं फक्त छातीत असेल असं नाही. ते डाव्या किंवा दोन्ही हातात, खांद्यांमध्ये, पाठीमागे, मानेत किंवा जबड्यांमध्ये जाऊ शकतं. सोबत घाम येणे, श्वास लागणे, मळमळ, चक्कर किंवा अचानक अशक्तपणा देखील होऊ शकतो. आता इथे एक महत्त्वाचं ट्विस्ट आहे. काही लोकांना खूप तीव्र पेन नसतोच. कधी फक्त जडपणा किंवा अस्वस्थ वाटू शकतं. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, दुखणं किती वेळ आहे असं नाही, तर त्याऐवजी स्वतःला एक विचारा, हे दुखणं नवीन आहे का, दबावासारखं आहे का आणि सोबतच इतर सिम्पटम्स देखील आहेत का? हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी किंवा बंद होतो. म्हणूनच जितका वेळ रक्तपुरवठा कमी होतो तितकंच हृदयाच्या स्नायूंना नुकसान वाढू शकतं. म्हणून चेस्ट पेन कमी होण्याची वाट पाहण्यापेक्षा, घरी बसण्यापेक्षा ताबडतोब हॉस्पिटलला जा आणि तपासणी करून घ्या. धन्यवाद.